नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. गेले एक वर्ष झालेले असेल, कदाचित 8 महिने झाले असतील. ते पराग शाह हा जो एक व्यापारी आहे जुन्नरचा, त्याला पोलिसांनी अटक केल्याचा. अक्षरशः पराग शाहने स्वतःला कोंडून घेतलं होतं स्वतःच्या बांगल्यामध्ये. पोलिसांनी त्याला बाहेर काढण्याचा आटोकाट असा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दरवाजा ओपन नाही केला. शेवटी पोलिसांना, ठाण्यावरून जे पोलीस आले होते त्यांनी थेट दरवाजा तोडला आणि पराग शाहला पकडून हे ठाण्याला घेऊन गेले. आता या घटनेला जवळपास 8-1 महिने झालेले आहेत आणि लोकांना म्हणजे लोक लवकर विसरतात. म्हणजे त्याच्यामध्ये खूपच ते अटकेच्या आधी प्रकरण घडलेली होती. जवळपास 500 कोटीचा भ्रष्टाचार झाला किंवा पॉन्जी स्कीममध्ये लोकांचे नारायणगाव, जुन्नर, पुणे या साईडच्या लोकांचे पैसे घेतले. त्यांना सांगितलं गुगलच्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवायचे, त्याच्यामधून मोठं अर्निंग होतं आहे आणि त्यामधून आपल्याला खूप परतावा मिळतो. एका महिन्याला तुम्ही 10% परतावा मिळवाला असं वगैरे सांगून जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त हा लोकांचे पैसे घेऊन हा जो व्यक्ती आहे तो त्याने अपहार केला होता. त्याच्यामध्ये शरद सोनवणेंचं बी नाव आलं, आमदारांचं. त्यानंतर त्या पराग शाहने माफी पण मागितली. नंतर पुढं काही प्रकरण घडली, परंतु हे सगळं प्रकरण शांत आहे. परंतु आता घडले असं तर सूरज वाजगे माझ्यासोबत आहे आणि याच्यामध्ये नवीन काहीतरी गोप्यस्फोट आणलेले आहेत. त्याच्यामध्ये जी चौकशी ठाणे पोलीस करतायत, पण ती चौकशी व्यवस्थित होतीये का, नक्की याच्यामध्ये आरोपी अजून कोण कोण आहेत आणि नक्की झालंय काय, त्याचा उलगडा सूरज वाजगे करणार आहेत. भाऊ नमस्कार. नमस्ते. तुम्ही आता त्यावेळी पण होतात, परंतु आता तुमच्या हातामध्ये तुम्ही म्हणालात माझ्याकडे असे खूप मोठे पुरावे लागलेले आहेत आणि याच्यामध्ये फक्त कारवाई झालेली खरी त्या पराग शाहवर, परंतु जे ठेवीदारांचे पैसे होते ते कुठं रिटर्न मिळत नाही किंवा याच्यातले जे बाकीचे एजंट लोक होती ते सुद्धा व्यवस्थित फिरतायत आणि लोकांना वाटतंय की आपले पैसे कधी मिळणार. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण खरं तर जुन्नर टाईमच्या माध्यमातून ह्या प्रकरणाला यामागेही पण पत्रकार संदीप भाऊ उतरडे व सर्व अनेक काही ते पत्रकार बंधू यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. आणि खरं तर मगाशी संदीप भाऊ तुम्ही जो उल्लेख केला, खरं तर ते जुन्नरचे नाही तर ते नारायणगावचे व्यापारी आहेत. खरं तर ते शाह परिवाराबद्दल, अशोक शेटा असेल किंवा शाह परिवाराबद्दल नक्कीच आम्हाला या ठिकाणी आदर होता, आदर आहे. परंतु ह्या मुलांनी, पराग असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांनी नारायणगावमध्ये हा जो स्कॅम घडवला, खरं तर हा स्कॅम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की खरं तर आपल्यासारखी सामान्य माणसं एवढे मोठे आकडे कधी आपण पाहिले नाही, एवढे कधी मोठे आकडे कधी ऐकले नाही. परंतु 6-7 महिन्यापूर्वी ह्या सगळ्या घडामोडी आपण ऐकल्या, त्यावेळेस पण आम्हाला असं वाटायचं, अनेक लोक माझ्याकडे पण यायची, जे सामान्य लोक आहे, गरीब लोक आहे, की तुम्ही काहीतरी या प्रकरणाला खरं तर वाचा फोडा किंवा याच्या माध्यमातून खरं तर तुम्ही आमच्यासोबत उभे राहा. ह्या सगळ्या घडामोडीला खरं तर मला मनापासून वाटायचं आणि मी उभा पण होतो. परंतु आमच्याकडे कुठले पुरावे नव्हते, की आपल्याकडे कुठले पुरावे नसताना आपण कसं काय मीडियासमोर जायचं किंवा काय. उद्या परत कसं होतं, हे जे लोक समोर यायची, काही लोकांना त्यांनी मॅनेज करण्याचा पण प्रयत्न केला, ही पण आपल्याला खात्रीशीर माहिती आहे. कारण त्यांच्या माध्यमातून अनेक एजंट ह्या परिसरात काम करत होते. याचे पण आपल्याला आता काही पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही इतके दिवस शांत होतो, कारण संदीप भाऊ नारायणगावमध्ये अनेक राजकीय लोक असतील, अनेक मोठी लोक असतील, अनेक आमच्या काही कुटुंबातली लोक आहे, नातेवाईक लोक आहे किंवा अनेक मित्रपरिवारामध्ये लोक आहे. परंतु याच्यापेक्षा जी सर्वसामान्य लोक आहे, तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या इथली वर ठाकर वस्तीतल्या लोकांना काही बायपासचे पैसे आले होते. त्या बायपासचे पैसे पण यांनी काही एजंटच्या द्वारे यांना चुकीच्या स्कीम सांगून, चुकीच्या स्कीम फसवून असे पैसे त्यांच्याकडून उकळले. अनेक असे आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून, काहींनी कर्ज काढून, काहींनी मोडून, आज आपण पाहतो की सोन्याच्या दागिन्याचा भाव किती आहे, आज सोन्याचा भाव किती आहे. परंतु अशा परिस्थितीत पण लोकांनी त्याला पैसे दिले आणि त्या पैशाचा पूर्ण फ्रॉड पराग शाह आणि त्याचे जे साथीदार त्यांनी केला. लोकांना ते वेगवेगळं भासवत होते, वेगवेगळं दाखवत होते आणि ज्यांना त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जे पैसे घेतले, जे अकाउंटद्वारे पैसे घेतले, त्यांनी सांगितले त्या गुजरातला कंपन्या आहेत, इकडं कंपन्या आहेत, तिकडं कंपन्या आहे. मग ह्या कंपन्यांची चौकशी झाली का नाही, ह्या कंपन्यांचे नेमके आरोपी कुठं आहे. हे सगळं
हे फसवणारच सगळी गोष्ट होती. परंतु आपल्या हाती काही असे व्हिडिओ लागलेत की त्याच्यात पराग शहा स्वतः पैसे घेतात, ते पैसे मोजतात, ते त्यांचे काही कर्मचारी ते पैशाच्या मशीन लावून ते पैसे मशीन. पैशाचं मशीन ते म्हणजे काउंटिंग मशीन लावून पैसे मोजतात. ते म्हणजे इतके पैसे यायचे की त्यांनी ते स्पेशल मशीन ठेवली होती. आणि साहेब खरं तर ते कर्मचारी पण असे काही कर्मचारी आहेत की ते पण सांगायला तयार आहेत की हे पैसे आम्ही कसले घेत होतो, कारण एवढे करोडोनी पैसे यायचे. आणि यांच्या ज्या गिरण्याचा जो व्यवसाय होता त्यांचा चक्की ते फ्लोर मिल, चक्की आट्याचा, मग नेमका आट्याचा व्यवसाय तुम्ही चक्कीचा व्यवसाय नेमकं तुम्ही हा व्यवसाय म्हणून करत होते का त्या चक्कीतल्या मोटरी काढून त्याच्यात तुम्ही पैसे भरत होते का सोनं भरत होते, हे पण काही गोष्टीचा खुलासा आम्ही लवकरच काही दिवसात तो पण समोर आणणार आहे. परंतु आज जे आपल्या हातात जे आत्ता पुरावे आहेत, अनेक त्यांच्या अशा काही रेकॉर्डिंग्स पण आहेत, त्या नक्कीच आपण तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करू. परंतु आज जे आमच्या हातात जे पुरावे लागले ते तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नक्कीच तो आपल्या हातात ते सगळे पुरावे आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे आहे व्हिडिओ. हो, ते व्हिडिओ पण आहे ना संदीप भाऊ, हे बघा. म्हणून तर आपण इथं शेवटी आपण आपल्याला हा कोण आहे? ते पराग शहा आहे स्वतः. आणि ते समोर कोण आहे टोपीवाले बाबा? ते शेतकरी आहेत, म्हणजे पैसे गुंतवणूकदार. विशाल जुन्नरचं नाव दिसतंय. ते बँकेतून पैसे काढले. 500चा बंडल काढला, आधी 2000चा बंडल आहे, 100चा बंडल आहे, मग 2000चा आहे. नाही 2000 हा 2000चा आहे ना? 500 नाही 500 आहे का? कारण तुम्हाला माहित नाही, म्हणजे आपण असं तर इथं देऊ नसेल तर मग 21 झालं तर पण आठवण तुम्ही करा, मी गणपती विसर, बाकी पैसे नाही विसरणार. मी जरी नसतो ना इथं सोसायटी तुम्ही देतच आहे, तुम्ही आज जरी पैसे सोसायटीकडे दिले तरी चालेल. माझ्याकडे काही लगेच मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी आमची एंट्री मागून घेऊ. तर आता संदीप भाऊ, हे तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ मी देतो, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः ऐका. सुहास शेट काहीतरी नाव घेतले. ह्या गोष्टीचं एका गोष्टीचं वाईट वाटतं की स्वतः पराग शहा समोरच्या शेतकऱ्याला म्हणतात ते की आम्हाला माहिती की तुमच्या कष्टाचे पैसे, पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पैसे जबाबदारी माझी. त्याबरोबर त्यांनी कुटुंबातले सुहास शहापासून अनेक कुटुंबीय सदस्यांची नावं घेतलीत. आम्हाला हेच या ठिकाणी निदर्शनास आणायचं आहे की पराग शहाबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य पण या फ्रॉडला सामील होते. सुहास शहा पण त्यांच्यासोबत आरोपी झाले पाहिजे. आज ठाण्यामध्ये जरी पराग शहा अटकेत जरी असले, परंतु त्यांच्या समवेत सुहास शहा पण त्या ठिकाणी आरोपी झाले पाहिजे. आम्ही 2 दिवसातच या ठिकाणी SP साहेबांची भेट घेणार आहोत. मध्यंतरी साहेब आमच्याकडे ज्यावेळेस पुरावे आले ना, आम्ही खरं सांगतो त्यावेळेस आम्ही सगळी सर्वसामान्य गोरगरीब इन्व्हेस्टर घेऊन आम्ही खरं तर पालकमंत्री अजितदादांना भेटणार आहोत. कारण ह्या पुणे जिल्ह्यातला सर्वसामान्यांचा ऐकणारा एकमेव नेता होता ते म्हणजे अजितदादा. परंतु दादांची अपघाती निधन झाल्यानंतर खरं तर ती मानसिकताच खरं तर आमची राहिली नाही. आपण नेमकं भेटायचं कोणला? पण मी तुम्हाला थोडं थांबवतोय. हा व्हिडिओ कुणीतरी आतल्याच लोकांनी काढला दिसतोय. नाही, खरं तर हा व्हिडिओ जरी त्यांच्याच दुकानातून जरी आला असला, परंतु हे सगळे जे व्हिडिओ आहेत संदीप भाऊ, हे सगळे पैशाची देवाणघेवाण घेणारे व्हिडिओ, आणि त्याच्यात स्वतः पराग शहांनी कुटुंबातील सदस्यांची नावं घेतलीत की हे पण माझ्याबरोबर सामील आहे. हे पण तुम्हाला एक्सपोज करतो आम्ही सगळे व्हिडिओ. परंतु सांगायचं घटना अशी की तुम्हाला कळते की लोकांच्या कष्टाचे पैसे, हे तुम्ही पण बोलून दाखवते की तुमच्या कष्टाचे पैसे, आणि आम्हाला याची जाण आहे की तुमच्या कष्टाचे पैसे. मग हे कष्टाचे पैसे आहेत तर तुम्ही लोकांचे का नाही देत? आमचं म्हणणं हे प्रशासनाला म्हणणं आहे, शासनाला म्हणणं आहे की यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत, यांची दुकानं असो, यांची कुठं पुण्यातली घरं असो, मुंबईतली घरं असो, गुजरातमध्ये प्रॉपर्टी असो, खरं तर शासनाने ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेऊन
यांचं या ठिकाणी प्रॉपर्ट्या खरं तर सेल आउट करून ह्या गोरगरीब जे इन्व्हेस्टर आहे यांचे खरं तर पैसे दिले पाहिजे. मोठ्या लोकांना देऊ नका लागलं तर, पण गोरगरीब लोक जे आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, ही माझी कळकळीची मागणी आहे. आम्ही खरं तर कसं होतं, सर्वसामान्य नेमकी दाद मागायची कुठं, गोरगरीब लोकांनी पैसे मागायचे कोणाकडं, आज अशी परिस्थिती उद्भवली. साहेब अनेक जण अशी मोठी लोक आहे, त्यांनी परीक्षांकडून काहींनी असं शाह परिवाराने सांगितलं की आमच्याकडून त्यांनी जमिनी लिहून घेतल्या, कुठं काय लिहून घेतलं, परंतु ही बाब ही पण आमच्या कुठल्या निदर्शनास आली नाही. परंतु आज सर्वसामान्यांचं मरण नाही या सगळ्या गोष्टीत. जो जो त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भांडेल, आज त्या ठिकाणी काहींचे पैसे निघाले असतील, परंतु आज अशी जी सामान्य लोक आहे ती त्याच्याकडे बोलू पण शकत नाही. अशा लोकांचं तुम्ही काय केलं? म्हणजे अशा लोकांना तुम्ही या ठिकाणी ज्यांची आयुष्याची पुंजी तुमच्याकडे दिली, त्यांनी विश्वासाने दिली, तुम्ही अशाच लोकांना सगळ्यांना फसवलंय. माझी या निमित्तानं खरं तर आम्ही ह्या 2 दिवसात SP साहेब असतील, आपला गृहविभाग असेल आणि या संदर्भात खरं तर आता नव्याने पालकमंत्री झालेल्या सुनेत्राताई पवार असेल, यांच्याकडे हा सगळा स्कॅम, हे सगळे पुरावे आम्ही त्यांच्या ताब्यात देणार आहोत. आणि पराग शहासोबत यांचे जे कुटुंबातील सदस्य, सुहास शहा आणि अन्य काही जे परागनीच नावं घेतलीत, अशा सगळ्यांना आरोपी करा, ही आमचं या ठिकाणी प्रशासनाला विनंती राहील. पराग शहा यांनी स्कॅम केला आणि पराग शहा यांनी वर्तकनगरला पोलीस स्टेशन गाठलं, ठाण्याला राहायला वाटतं पराग शहा, आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. साखरिया, कोठडिया, काही दुबईतली, कुठं दुबईला काही लोक पळून गेलेत असं पुढं आलं, किंवा काही लोकांना अटकही झाली. परंतु पोलिसांनी ह्या लोकांना, समजा काही लोकांना अटक केली असेल किंवा बाकी असतील, यांच्यावर रिकव्हरी काय केली अद्यापर्यंत, काय समजलं? आम्हाला संदीप भाऊ हेच सांगायचं आहे. हे बघा, ते कोण कोठडी आहे, कोण दुसरे कोणते तुम्ही अजून नावं घेतलीत, ही लोकांना, नारायणगावच्या लोकांना माहीतच नाही, किंवा जुन्नर तालुक्यातील लोकांना, ही लोकांना काही घेणं देणंच नाही. लोकांनी पराग शहा म्हणून, शहा परिवार म्हणून पैसे दिलेत. आज त्यांनी ते तिकडं कुठं पैसे दिले, काय दिले, हे काहीतरी बनाव केलेला दिसतोय. म्हणजे असं फक्त यांनी भासवलंय की हे पैसे आम्ही पुढे दिलेत, काय दिलेत, परंतु तुम्हाला खात्रीशीर सांगतो संदीप भाऊ, यांनी ह्या पैशाचं अमाप सोनं केलंय, अमाप चांदी केली, अमाप पैसे यांनी जे चक्क्या होत्या, या चक्क्यांचा वापर हे यासाठी करत होते. याचे पण पुरावे आम्ही काही दिवसात समोर आणू. कुठले एजंट यांना सामील होते हे पण पुरावे समोर आणू. यांनी कोणत्या टेम्पोमधून कुठं कुठं सोनं दिलं, काय दिलं, हे सगळे पुराव्यानिशी आम्ही समोर आणू. ठेवायला दिले सोनं, ती लोक बोलायला तयार आहेत. यांनी सोनं कुठं कुठं पाठवलं, काय काय पाठवलं ना, हे आता खरं तर आपल्याकडे आजपर्यंत संदीप भाऊ पुरावे नव्हते. आणि खरं तर अनेक अशी लोक होती, ती मला एका चक्क्यांमध्ये सोनं ओतायचे आणि स्मगलिंग करायचे, कुठेतरी ठेवायला द्यायची, चक्क्यांमधल्या मोटरी काढायचे, मग चक्क्या मोकळ्या व्हायच्या आणि त्या चक्क्यांमध्ये सोनं, नाणं, हिरे भरून, कुठं चांदी भरून यांनी ती गायब केली, लंपास केली. त्यांना माहिती की आता ही सगळी गुंतवणूकदार आपल्या घरावर येतील, आपल्याकडे येतील, जप्त होईल. मग यांनी असे काही तळमजल्यातून हे सगळं सोनं नाणं काढलं. असं जे त्यांचे काही कर्मचारी होते, हे कर्मचारी प्रचंड घाबरले असून परंतु ते समोर यायला तयार आहेत. हे पोलीस प्रशासनाच्या समोर येतील, आपल्या मीडियाच्या समोर येतील. तुम्ही त्यांच्याकडून तो सगळा खुलासा करावा. कारण आज गोरगरिबांचे पैसे, सर्वसामान्यांचे पैसे, आणि तुम्ही आज बंगल्यात राहताय, तुम्ही आज सगळं तुमचं लॅविश लाईफ जगताय. आणि संदीप भाऊ, तुम्ही त्यांचे बँकेचे सगळे पॅन कार्ड काढून सगळे आढावा घ्या. आत्ता त्यांनी कुठेतरी 4-5 महिने झालेत, म्हणून त्यांनी लोकांना कळलं म्हणून त्यांनी EMI त्यांचे बाउन्स केलेत. परंतु तोपर्यंत त्यांचे सगळे EMI क्लिअर आहे, 50-50 लाखाच्या हप्ते भरणाऱ्या पॉलिस्या क्लिअर आहे. म्हणजे सगळे पैसे त्यांच्या बँकेमध्ये, पॉलिसीमध्ये क्लिअर जात होते. मला एक सांगा, समजा ठीक आहे, याच्यामध्ये पोलिसांनी काही, आता जो पराग शहा जो फिर्यादी होता तोच आरोपी म्हणून पोलिसांनी ठाण्याला ठाणे पोलिसांनी अटक केली. नंतर त्या व्यक्तीचे आज अनेक एजंट होते किंवा त्याच्या घरातले काही लोक, म्हणजे आपल्याला माहिती द्यायची की त्याचा जो भाऊ होता तो सुद्धा त्याच्यामध्ये सामील होता, किंवा त्याची वहिनिका कोणतरी होते वाटतं, तर ते सुद्धा असं समजतं की ते सुद्धा सामील होता. फक्त पोलिसांनी फक्त कारवाई केली ती पराग शहा विरोधात, एजंटावर काही कारवाई केली नाही. आणि नक्की किती प्रॉपर्टी रिटर्न म्हणजे हे झालं, ताब्यात घेतली पोलिसांनी, त्याच्यावर रिकव्हरी माहिती नाही. नक्की काय होते, ही जी तपास यंत्रणा आहे हे काय दबावात काम करते, काय सांगते? त्या म्हणून तर आमचं संदीप भाऊ हे प्रामाणिकपणे म्हणणं आहे की आता जो तपास चालू आहे हा वर्तकनगर ठाण्याला चालू आहे. हा तपास आता पुण्याकडे पण आला पाहिजे. हा पुण्याला खरं तर हे जे पराग शहांनी जे कुटुंब सदस्यांची जी नावं घेतलीत,
सुहासशा असो, पूजाशा असो, अजून अन्य काही नावं आहेत. त्या व्हिडिओद्वारे तुम्हीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवा हे आम्ही घेतोय किंवा कुठला गुंतवणूकदार घेतो, इन्व्हेस्टर घेतो, असं नाही आहे. त्यांनी सांगितलं हे आमच्यासोबत या सगळ्या पैशाच्या व्यवहाराला ही सगळी आमची लोक सोबत आहे, ही सगळी फॅमिली आमची सोबत आहे, ही सामील आहेत, ही स्वतः पराग शहा सांगतात आहे. आमचं म्हणणं आता असं आहे, पराग शहांचे जर तपास जर ठाण्यात जर आता होत असेल तर ह्या बाकीच्या आरोपींचा तपास पुणे जिल्ह्यात खरं तर झाला पाहिजे. पुणे जिल्ह्याचं पोलीस प्रशासनावर खरं तर आमचा नक्कीच विश्वास आहे. इथले SP साहेब, गिल साहेब हे अत्यंत एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. साहेबांनी खरं तर हा सगळा तपास करावा, या सगळ्या गोष्टीत एक स्वतंत्र टीम नेमावी. नारायणगाव पोलीस स्टेशनला पण या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहे आणि SP साहेबांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण जाऊन हे सगळे एव्हिडन्स जे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही समोर आणणार आहे, हे सगळे एव्हिडन्स आम्ही खरं तर साहेबांना पण दाखवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पण अनेक त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग्स. एक धक्का तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. तालुक्याचे आमदार म्हणून शरददादांनी खरं तर त्यांना जेव्हा जाब विचारला की ह्या गुंतवणूकदारांचे पैसे तुम्ही कधी देणार, त्यावेळेस त्यांनी तिथं त्यांना मारहाण झाल्याचा त्यांनी खोटा बनाव केला. शरद सोनवणेंच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली असा आरोप केला. असं त्यांनी आपण पाहिलं, आपण मीडियात पाहिलं. परंतु याचा पण आपल्याकडे आता एक पुरावा येतोय की कॉल रेकॉर्डिंग मध्ये ते म्हणतात आहे की माझे असे मेडिकलचे रिपोर्ट काढा, मला असा खोटा रिपोर्ट करून मला पोलीस स्टेशनला सादर करायचं आहे, असा गुन्हा दाखल करायचा आहे. हे पण पुरावे तुमच्या माध्यमातून पुढे आणू. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर शरददादांनी योग्य पद्धतीने त्यांना खरं तर विचारलं होतं की इथल्याच जुन्नर तालुक्यातले जे गुंतवणूकदार आहेत यांचे तुम्ही पैसे रिटर्न करा. परंतु ह्या बाबांनी असं दाखवलं बाहेर जाऊन की शरद सोनवणे आणि शरददादा सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. काहींचे जे आयुष्याची पुंजी असते, काहींचे पेन्शनचे पैसे असतात, काहींचे कसले पैसे असतात, ते पैसे त्यांनी फार विश्वसनीय यांच्याकडे दिले. त्यांना असं वाटतं आपण कसं काय मीडिया समोर यायचं, आपण कसं काय पोलीस स्टेशनची पायरी चढायची. काही लोकांनी पोलीस स्टेशनची पायरीच चढली नसेल, कोर्टाची पायरी चढली नसेल, अशा लोकांना खरं तर येता येत नाही समोर. तुम्ही पैसे गुंतवलेत घरच्यांना न सांगता आणि नंतर सांगायचं कसं का मी बुडलोय म्हणून, असं असे अनेक जण आहेत ना. हे जे सर्वसामान्य इन्व्हेस्टर आहे, काहींचे 5 लाख रुपये असो, 10 लाख असो, 20 लाख असो, ते कोटी रुपयापर्यंत असे जे अधिकाऱ्यांचे सुद्धा पैसे होते असं आपण सगळी ती लिस्ट पाहिली. मध्यंतरी जुन्नर तालुक्यात एक सगळी तक्रारदारांची लिस्ट फिरत होती. त्याच्यात अनेक पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स आहेत, शेतकरी आहेत, नेत्यांची नाव आहेत, मोठ्या लोकांची नाव आहे. परंतु याच्यापेक्षा संदीप भाऊ, मी तुम्हाला तेच सांगतोय की आपण हा लढा आता कशासाठी द्यायचा आहे. आज सामान्य लोकांचे पैसे त्यांच्या कुठं लिस्टमध्ये नाव आहेत का, गोरगरिबांची कुठं लिस्टमध्ये नाव आलीत का, मग ह्या लोकांचे पैसे मिळणार कसे. आज जर संदीप भाऊ या स्कॅम विरुद्ध जर आपण लढलो नाही, आज खरं तर आपली सगळी मीडिया असेल, आपल्या जुन्नर तालुक्यातील सगळे खरं तर या संदर्भात आपल्या सगळ्या पत्रकारांनी जर सहकार्य आम्हाला सगळ्यांना केलं तर नक्कीच आपण हा लढा चांगल्या पद्धतीने उभा करू. कारण या स्कॅम विरुद्ध आज खरं तर म्हातारी मेल्याचं दुःख नसतं संदीप भाऊ, काळ सोकवतो. अनेक असे स्कॅम व्हायला लागले नारायणगाव परिसरात. अहो पैसे बाहेर चालले किती. मध्यंतरी असे अनेक घटना घडल्या की याच्यामुळं या स्कॅमचं वाढत चाललं ना. आणि या स्कॅम विरुद्ध लढणार कोण, हे लोकांचे पैसे देणार कोण. आज खरं तर शहा परिवाराने समोर यायला पाहिजे नव्हतं की या सगळ्या त्यांच्या काही प्रॉपर्टी त्यांनी तयार केल्यात. हे सगळं सोने नाण्यापासून हे सगळं त्यांनी सेल आउट करून खरं तर लोकांचे पैसे प्रामाणिकपणे दिले पाहिजे नव्हते. परंतु असं त्यांनी कुठं केलेलं दिसत नाही. म्हणून आमची खरं तर या पद्धतीने मागणी आहे की पराग शहा ज्यावेळेस पैसे घ्यायचे, ज्यावेळेस ते लोकांना चुकीची स्कीम सांगायचे, हे पैशाची देवाणघेवाण करण्यास सगळ्या गोष्टीत हे बाकीचे कुटुंब सदस्य सामील होते. हे स्वतः पराग शहांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. हे सगळे व्हिडिओ आम्ही तुमच्या माध्यमातून नक्कीच समोर आणू.